5-6 दिवस आता हे मला एक काम लागलेलं आहे. काय झाले ते पुढे सांगतेच. नमस्कार मंडळी, मी कविता स्वागत करते मिनी ब्लॉगमध्ये. अंघोळ वगैरे झाली, मग म्हटलं चला मस्त चहा पिऊन घेऊ. थंडी वाजत होती आणि गावावरून मला ना हरभऱ्याची भाजी पाठवली होती वहिनीने. त्यांनी खूप छान होती. म्हटलं चला मला प्रचंड प्रमाणात आवडते, म्हटलं आज बनवूया. मग तेल घेतलं, जिरे टाकले, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला, तो टाकला, परतून घेतलं, थोडंसं पाणी टाकून घेतलं, मीठ टाकून घेतलं, शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला होता. त्याच्यानंतर मग तुम्हाला आवडत असेल, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर चिंच पण टाका, म्हणजे टेस्ट खूप छान येते. मग आहे ना पाण्याला छान उकळी येऊन द्यायची. जी हरभऱ्याची भाजी असते ना त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन टाकून अशी भाजी हाताने चुरगळून घ्यायची आणि उकळीमध्ये ही भाजी सोडायची. खूप छान आणि टेस्टी होते. मस्त चपातीसोबत, बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊन बघा, खूप टेस्टी लागते. मला तर खूप आवडते. तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे काही बाजरीचं ज्वारीचं पीठ नव्हतं, मग त्यामुळे मग चपातीच बनवली. म्हटलं चला मिस्टरांना पण टिफिन द्यायचा असतो आणि संध्याकाळीच बाजरी ज्वारीची भाकरी छान लागते खायला. सकाळी टिफिनमध्ये नको वाटते. मग चपात्या बनवून घेतल्या, त्यांचा टिफिन वगैरे देऊन टाकला. त्याच्यानंतर मला जायचं होतं डॉक्टरांकडे. आता हे 5-6 दिवस रोज ड्युटीच लागली आहे. संध्याकाळी 5 वाजले की तिथं हॉस्पिटलला चेकअप असतं, तिथं जायचं. मग तिथून आल्यानंतर येताना बीटरूट आणलं होतं, मस्त हलवा बनवला. संध्याकाळी बेसन चपाती आणि हलवा होता. त्याच्यानंतर मिस्टरांनी येताना जिलेबी आणली होती. गरम गरम बेसन आहे ना, खूप आवडतं आमच्या घरात सगळ्यांना, त्याच्यामुळे बनवलं होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि फॉलो करा.